नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत राजस्थान स्पेशल दाल बाटी। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी हा एक मस्त उत्तम पर्याय आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मिक्स डाळ घेतली आहे। 1 वाटीच्या प्रमाणात मी या डाळी घेतल्या आहेत। तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, हिरवी मूग डाळ आणि थोडीशी उडीद डाळ। तुमच्याकडे जर काळी उडीद डाळ असेल तर ती तुम्ही घालू शकता। हे साधारण 1 वाटीचं प्रमाण आहे। आता ही डाळ हे सगळे मिक्स डाळ आपण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवत ठेवूया। आता आपण बाटी बनवायला घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात पाव वाटी मी रवा घातला आहे। चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं तेल, मिक्स करूया। आणि पाणी घालून ह्याचा चांगला डो तयार करायचा आहे। पातळही नाही बनवायचं आहे, जास्त घट्टही नाही। अशा प्रकारे हा आपला बाटीसाठीचा डो तयार आहे। चांगला मळून मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे। इतकं मीडियम घट्ट झाला पाहिजे, जे आपल्या बाटी चांगल्या खुसखुशीत होतात। आता आपण हे झाकून ठेवून द्यायचं आहे 10 ते 12 मिनिटांसाठी। हे पीठ जे आपण आता मळून ठेवलं आहे त्याचे आता आपण छोटे छोटे बाटी तयार करूया। अगदी छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आहेत लिंबाच्या साईजचे आणि असं त्याला शेप द्यायचा आहे गोल। अशा प्रकारे आणि त्याला सुरीने असा जस्ट असं एक शेप द्यायचा आहे वरून। अशा प्रकारे आपण सगळे ह्या बाटी तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपले ह्या बाटी तयार आहेत। आता आपण ह्या आप्पे पात्रामध्ये भाजून घेऊया। आप्पे पात्रामध्ये मी तूप घातलं आहे। आता ह्या बाटी आपण अशा एक एक करून भाजून घेऊया। हे व्यवस्थित एक साइड होईपर्यंत आपण ठेवायचे, जास्त उलटपुलट करायचे नाहीये। अशा प्रकारे आपल्याला बाटी दोन्ही साइडने भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या। इथे आपल्या बाटी रेडी आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलं याला आणि आप्पे पात्रात अगदी खूप सुंदर आणि भाजल्या गेलेत हे। आता आपण डाळ करून घेऊया। त्यासाठी मी एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे। थोडं जिरं टाकूया, राई, इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी लसूण घेतली आहे। हे आपण मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया।
एक लाल मिरची घातली आहे, थोडा कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, आता आपण जी डाळ भिजत घातलेली ती कुकरला लावली आहे 3 शिट्ट्या देऊन, ती आपण यात मिक्स करून घ्यायची आहे. आपण जी नॉर्मल तिखट डाळ करतो ना त्याप्रमाणेच बनवायची आपल्याला. चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला जर आवडत असेल तर त्यात थोडंसं गूळ घाला, ऑप्शनल आहे. त्याला थोडी उकळी येईस्तोवर आपण ही चांगली डाळ शिजू देऊया. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपले दाल बाटी तयार आहे. आता आपण सर्व कसं करायचं ते बघूया. ही जी बाटी आहे आपण अशी तोडायची. आणि डाळ अशी मिक्स करायची. थोडा चाट मसाला आणि कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपली टेस्टी दाल बाटी तयार आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल आणि झटपट बनते. आणि रात्रीच्या जेवणासाठी हे एक मस्त ऑप्शन आहे. आता उन्हाळ्याचं काही असं तिखट वगैरे असं काही खावंसं वाटत नाही आपल्याला, तर हे आपल्याला एक चांगलं ऑप्शन आहे आणि बनवायलाही एकदम सोपी आहे. लहान मुलांनाही आवडेल. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही मला नक्की कळवा. आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.